पवारांनी चारही बाजू घेरल्या. दादा गेल्यानंतर डाव केला, विलिनीकरण, घातपात. पक्षाध्यक्ष शरद पवार. राष्ट्रवादी एका पायावर आली. रोहित पवार खेळतात तो डाव लई मोठा. लिहून घ्या, वातावरण फिरेल. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री. दत्ता पवारांच्या हातात, पण शरद पवार त्यातून नामनिराळे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया. रोहित पवारांनी कालपासून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती निशाणा साधायला सुरुवात केली आहे. तशी सुरुवात ही अजित पवार गेले त्याच दिवसापासून झालेली होती. पण सुनेत्रा पवार शपथविधी का घेत आहे? सुनेत्रा पवारांचा शपथविधी आहे याबाबत तुम्हाला माहिती आहे का? पवारांनी म्हटलंय की मला त्याची माहिती नाही. त्यांच्या पक्षाचे नेते पटेल तटकरे आहेत, त्यांनी तो अंतर्गत निर्णय घेतला असेल. पटेल आणि तटकरे हे टार्गेटवर आलेले. शरद पवारांनी दुसरा चेंडू हा थेट शहा आणि मोदींच्या कोर्टात फेकला. ज्यावेळी तटकरे आणि पटेल यांना शरद पवार झेपत नाहीत हे लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार एक्झिट करण्यात आले. त्यानंतरही पवार थोपणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस समोर आले. जर अजित पवार विलिनीकरण करणार होते तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली नसती का, असं म्हणून फडणवीसांनी विलिनीकरणावर कुठल्याही चर्चा झाली नाही असं सांगून शरद पवारांना चेकमेट करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर शरद पवारांनी म्हटलं की विलिनीकरणाच्या चर्चा या दिल्लीतून होत होत्या, भाजपच्या श्रेष्ठांशी होत्या. आता याचा अर्थ शरद पवारांनी ते शहा आणि मोदींचा ॲक्सेस जुळवायला. आता मुद्दा हा तयार होतो की या सगळ्यांना खेळामध्ये पटेल, तटकरे, नरेश आरोप हे लोक आऊट होतील की मग शरद पवार हेच आऊट होतील? मुळात शरद पवारांनंतर कोण हा प्रश्न तयार झाल्यानंतर एकतर नाव येतं सुप्रिया सुळे किंवा दुसरं नाव येतं रोहित पवार. अजित पवार गटाकडून विचार केला तर आता त्या पक्षाची सगळी धुरा सुनेत्रा पवारांकडे गेली. पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवणारे जय पवार नेमके काय करतात हे अजूनही गुलदस्तात आहे. या सगळ्या घडामोडीकडे जर डॉट जोडायचे जर ठरले तर सध्या पवारांना ही चारही बाजूंना पॅक केलंय. पवार या नावावर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कुणालाच देता येणार नाही या मताशी दिल्ली आणि भाजपचे फडणवीस दोघेही सहमत आहे. आणि पवारांभोवतीच राजकारण खेळायचं म्हटलं किंवा सुनेत्रा पवारांभोवतीच राजकारण खेळायचं म्हटलं आणि तिथून शरद पवारांना चार हात बाजूला करायचं जर नियोजन असेल तर ते मुळात शक्य आहे का? जिथे सुनेत्रा पवार आणि शरद पवार यामध्ये कुठलेही बोलणी न होऊ देता सुनेत्रा पवारांना शपथविधीसाठी नेलं गेलं. त्यानंतर असं वाटत होतं की या दोन कुटुंबांमध्ये दुरावा निर्माण होईल. पण त्यानंतर लागोपाठ चार भेटीत पार्थ पवारांच्या शरद पवारांसोबत झाल्या. एवढंच काय, शरद पवारांचे ज्यावेळी रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आले त्यानंतर सुरुवातीला सुनेत्रा पवार शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या. अर्थात हे दोन पवार घराणे काही वेगळे होणार नाही. आता राहिला मुद्दा विलिनीकरणाचा. तर आतली माहिती अशी समजवते की सुनेत्रा पवारांना शहा केलं गेलंय. सुनेत्रा पवारांना सुरुवातीपासूनच सांगितलं गेलंय की विलिनीकरणाच्या मुद्द्यावर तुम्ही बोलायचं नाही, आत्ता काही बोलायचं नाही आणि कधीच बोलायचं नाही. जोपर्यंत सुनेत्रा पवार विलिनीकरणाच्या मुद्द्यावर बोलत नाही तोपर्यंत दोन पक्षाचं विलिनीकरण होत नाही. आता तसंही विलिनीकरण होणार नाही अशाही चर्चा व्हायला सुरुवात झाल्या. कारण म्हणजे रोहित पवारांनी घेतलेली भूमिका. रोहित पवार पटेल तटकरे यांच्या विरोधात भूमिका घेतात. आता जर त्यांच्या विरोधात जायचंच, पटेल तटकरे यांचाच हात हा अजित पवारांच्या घाटामागे होता का अशी शंका रोहित पवारांनी उपस्थित करून दिली. मग याचाच अर्थ जे अजित पवार गेल्यानंतर राष्ट्रवादीत महत्त्वाचे नेते आहेत ते पटेल तटकरे यांच्यासोबत वितुष्ट घेऊन रोहित पवार किंवा त्यांचा पक्ष हा विलिनीकरणाकडे कसा जाऊ शकतो? त्यामुळे सध्या चारही बाजूंना पवार एक पवार याच खेळीवर खेळल्या जातं. या गोष्टी लक्षात घ्या. विलिनीकरण, घातपात, पक्षाध्यक्ष सगळ्याच भूमिका ज्या आहेत त्या अजित पवार गेल्यानंतर समोर यायला लागल्या. विलिनीकरणावरती अजित पवार असताना चर्चा झाली नाही, असताना त्याच दिवसापासून